संजय जांभेकर आता संध्याकाळचे वाजले 10. तर आता मी मिसेस रेणुका आणि आमचे आरोही आम्ही तिघेही पुढे शतपावली करण्याकरता आम्ही जात आहोत. रोज आम्ही जात असतो. तर मित्रांनो, तुम्ही कसे आहात? तुम्ही सर्वजण चांगला असे मी आशा करतो. आणि आजच्या आपल्या नवीन ब्लॉगला सुरुवात करतो. आजचा आपला विषय आहे की शतपावली करताना या ठिकाणचं सेक्टर नंबर 12 हे कसं आहे की रात्रीच्या वेळेस याचं जे सौंदर्य आहे हे कसं दिसतं, तर आज आपण ते बघूया. तर चला बघूया आपण. ओके, आता आपण या आमच्या गेटमधून बाहेर पडलो आणि इथून या सर्व उंच बिल्डिंग ह्या जवळपास 11 मजली आहेत. आणि त्या 11 मजलीच्या बाहेर पडल्याच्या नंतर हे 2 गेट आहेत. एक खंडे वस्ती म्हणून आहे, त्या बाजूचा एक गेट आहे आणि पलीकडे थोडासा तिकडे असा एंट्री गेट आहे. हे दोन्ही साईडला पण एंट्री आणि आउट आहे. असं काही निश्चित नाही की इथूनच गेलं पाहिजे असं. आता आम्ही आमच्या सिद्धगड ह्या बिल्डिंगमधून बाहेर पडून आम्ही असा रोडला वॉकिंग सुरू केलेले आहे. शतपावली आम्ही करत आहोत. आणि आमच्या ह्या दोन्ही बाजूला ह्या रोडच्या आमच्या डाव्या हाताला इथून हा सर्व सेक्टर नंबर 12च्या बिल्डिंग आहेत. खूप उंच अशा मोठमोठ्या ह्या बिल्डिंग्स आपल्याला दिसतील. आणि ह्या जवळपास 60 ते 70% लोकच आतापर्यंत राहायला आलेले आहेत. तर समोरचं आहे रायगड, सिंधुदुर्ग, देवगड असे अनेक प्रकारचे गडाची नावं या बिल्डिंगला दिलेली आहेत. आता आम्ही पुढे जात आहोत. हा रोडचा मुख्य भाग आहे आणि हा रोड सरळ गेलेला आहे सरदार चौकामध्ये. तर आता मी हा पूर्ण तुम्हाला ह्याची एंट्री आणि आऊट हे दोन्ही पण एकच आहे. आता आपण इथून वळलो तर हा दुसरा एंट्री गेट आहे आणि आउट गेट सध्याला एकच आहे. अजून कुठलं निश्चित नाही आहे. आम्ही सुरुवातीला म्हणजे इथून आलो तर ती खंडे वस्ती जी आहे तिथून पण एंट्री आणि आऊट आहे आणि इथून पण एंट्री आऊट आहे. हा थोडा सर्वात सेफ आणि चांगला रोड दिसतो मला. खूपच सुंदर आहे. आणि आमच्या ह्या डाव्या हाताला येथे आहेत 2 BHK फ्लॅट. इथून अगदी त्या पुढच्या कोपऱ्यापर्यंत हे बघा, इथं वरती नाव पण दिलेले आहेत. रायगड, लोहगड, हे बघा इथं आहे हरचंद्रगड. अशा प्रत्येक बिल्डिंगला फक्त गडांचीच नावं दिलेली आहेत. आणि वरतून अशी कमान आहे. कमानाच्या वरती प्लॉट नंबर दिलेला आहे आणि बिल्डिंगचं नाव देखील आहे, कोणतं आहे, A1, A2, A6. हे बघा अतिशय शिस्तबद्ध खूप सुंदर असे रस्ते केलेले आहेत. आणि बाजूला रोडच्या ह्या बाजूला चालण्याकरता जवळपास 10 ते 15 फुटाचा हा रस्ते केलेला आहे. खूप मोठा रस्ता आहे. आणि इथून हा पहिला बगीचा किंवा पहिलं गार्डन आहे. हे खंडे वस्तीला लागून असलेले पहिलं गार्डन. खूपच छान सुंदर आहे हे गार्डन. आणि या गार्डनच्या बाजूला हे सर्व बिल्डिंगचा प्रकाश तुम्ही बघू शकाल. किती सुंदर हा नजारा आहे. वॉकिंगसाठी हा ट्रॅक करण्यात आलेला आहे. लहानसा ब्रिज आहे. सर्व काही सोयी दिलेल्या आहेत. आता ह्या गार्डनमध्ये आरोहीला मुद्दाम इथं आणलेलं आहे खेळण्यासाठी. तर आरोही इथं गार्डनमध्ये खेळत आहेत. लहान मुलांचे सर्व काही इन्स्ट्रुमेंट्स या गार्डनमध्ये अवेलेबल आहेत. काळोख झालेला आहे परंतु नजारा खूप सुंदर आहे. काही लोक इथे आलेले आहेत, काही मुलं पण आहेत, परंतु संख्या फारच कमी आहे. जिथे लाईट ऑन आहेत त्या ठिकाणी समजून घ्या की लोक तिथे जागे आहेत. ज्या बिल्डिंगमध्ये लाईट्स नाहीत समजून घ्या की ते लोक झोपलेले आहेत. बाजूला हे सर्व सौंदर्य आपल्याला दिसेल की रात्री सेक्टर नंबर 12 कसं दिसतं, तर अशा प्रकारे दिसतं. खूपच छान सुंदर येलो कलर त्याला मॅच होतं आहे ह्या लाईटीला. आणि ह्या त्या बिल्डिंगमध्ये अपवाईट आणि डार्क येलो अशा दोन्ही कलरचं कॉम्बिनेशन पाहायला मिळेल. आणि हा उंच अशा लाईटी. आणि हे आहे सेक्टर नंबर 12मधलं 2 नंबरचं ग्राउंड. आपण ते जे पाहिलं ते 1 नंबरचं ग्राउंड होतं आणि हे आहे 2 नंबरचं ग्राउंड प्लस गार्डन असे दोन्ही पण आहे. इथे खूप मोठं काम, हे बघा खूप मोठं काम चालू आहे. मोठमोठे दगड आपल्याला दिसतील कारण हा भाग अतिशय उंच होता आणि हा उंच भाग आता JCBच्या साहाय्याने
हे सर्व इक्वल समान करण्याचं सुद्धा सध्याला हे काम सुरू केलेलं आहे. आपण बघू शकाल की या ठिकाणी पूर्वी मुलं मोठ्या प्रमाणामध्ये क्रिकेट खेळायची आणि इथून पुढे सर्व भाग हा याचं काम चालू आहे. खोदकाम झालेलं आपल्याला बघता येईल. JCPने सर्व भाग हा खंदून काढलेला आहे. वरची लाईट बंद आहे. सर्व इक्वल सध्याला करण्याचं काम चालू आहे. मोठमोठे धोंडे दगडं इथून निघत आहेत, तर ते सर्व पलीकडे नेऊन टाकणं. जिथे खड्डा आहे हे बघा, खूपच छान सुंदर आपल्याला हे बिल्डिंग बघायला मिळतं. जवळपास 45 बिल्डिंग्स आहेत 2 BHK आणि 1 BHK मिळून. आणि काही प्लॉटचे बिल्डिंगचे कलर हे थोडेसे वेगळे आहेत. काहींचा येलो आहे, थोडासा काहींचा ग्रीन, लाईट ग्रीन असा आहे. आणि यात तुम्ही आता बघताय हे आपलं ग्राउंड कशा प्रकारे डेव्हलप होत आहे. आणि हळूहळू जेव्हा याचं काम जेव्हा पूर्ण होईल तेव्हा मात्र बघण्यात खूप मजा आहे. सध्याची अवस्था बघून या मित्रांनो, सध्याला हे असं आहे, एखाद्या पडीक रानाप्रमाणे झालेला आहे. तर इथला का भाग, ह्या अलीकडचा भाग हा जो उंच होता तो उंच भाग हा पूर्णपणे एका लेवलला आणण्यासाठी तो JCPने अगदी माती हे काढून पलीकडे टाकलेले आहे. आणि हे आहेत बसायला बेंच. हे दिसायला लाकडी आहेत परंतु ते ॲक्च्युअल आहेत सिमेंटचे. आणि लहान मुलांचे इन्स्ट्रुमेंट्स तुम्ही तर बघताय. त्याच्या बाजूला पलीकडे आहे क्लब हाऊस. इतका सुंदर छान सोयी या सरकारमार्फत दिलेल्या आहेत. फक्त लोकांनी त्या चांगल्या जपल्या पाहिजेत, वापरल्या पाहिजेत. स्वतःची काळजी स्वतः घ्यायला पाहिजे. लोकांनी लोकांसाठी लोकांच्याकरता चालवलेलं सरकार म्हणजे लोकशाही, लोकांचं राज्य जणू काही येथे निर्माण झालेलं आपल्याला दिसेल. हे लोकांना त्याची जाणीव असायला पाहिजे, तरच इथून खूप चांगला विकास होऊ शकतो, खूप मोठी आपली चांगली प्रगती होऊ शकते. सरकारने एक खूप मोठा बॅकअप आपल्याला दिलेला आहे की सर्वसामान्य लोकांना या ठिकाणी राहता वेळेस शहरामध्ये घराची खूप मोठी अडचण असते. का मात्र कुठे मला मिळू शकतं, परंतु राहायला घर मिळत नाही. तर कमी दरामध्ये या सर्वसामान्य लोकांसाठी घराची निर्मिती केलेली आहे. PMRDA अशा प्रकारे घराची निर्मिती करत असते आणि लोकांना ही घरं स्वस्त दरामध्ये विकत असते. तर हे सरकारचं खूप चांगलं काम झालेलं आहे. तर लोक देखील 100% विश्वास ठेवण्यात आलेले आहेत. सर्व काही छान सुविधा दिलेल्या आहेत. आणि हा बघा पावसाळी भाग. आता नुकताच पावसाला सुरुवात झालेली आहे. पाऊस रिमझिम पाऊस पडतो ज्या भागामध्ये तुम्ही बघू शकाल. वाहनांची रेलचेल मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. रात्री अपरात्री खूप उशिरापर्यंत इथून वाहने जातात. हा मेन रोड आहे. अगदी आम्ही पुढे आलो आहे सरदार चौकामध्ये. आम्ही आता फिरत आलो आहे. आता पुन्हा आम्ही तिथून फिरलो आणि आता इथून पुढे तुम्ही बघू शकता की मोठमोठे क्रेन देखील आहेत. या क्रेनने या बिल्डिंगचं काम चालू आहे. आभाळ आलेलं आहे. पावसाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो. चला आता आपण घराकडे निघूया. मिसेस रेणुका पुढे छत्री घेऊन आहेत. आता आम्ही देखील पाठीमागून घराकडेच निघालो आहे. कारण हा रिमझिम पाऊस हा न थांबणार आहे. पाऊस हा चालूच राहणार आहे. परंतु तुम्ही या ठिकाणी बघू शकाल की ह्या रोडच्या बाजूला जी झाडी लावलेली आहेत खूपच कमालीची सुंदर अशी झाडी लावलेली आहे. आणि वरून पडणारा पाऊस प्रकाश कसा रिफ्लेक्ट होतं आहे एखाद्या सिनेमात ज्याप्रमाणे फोकस मारावा, लायटिंगचं दृश्य दाखवलं जावं, तसंच अगदी त्याप्रमाणेच हे सर्व लायटिंगच्या झाडावरती पडत आहेत. आणि सुंदर असे पाण्याचे थेंब टिप 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 खाली पडताना दिसतील. खूपच बघायला आकर्षक वाटतं. फक्त दृष्टी मात्र चांगली बघण्याची असावी तरच आपल्या ह्यातलं सौंदर्य समजेल. तर ह्या सेक्टर नंबर 12चं सौंदर्य तुम्हाला मी सांगितलेलं आहे की मित्र हो, पाऊस नसताना आता पाऊस पडतो आहे म्हणजे तुम्हाला दोन्हीही बघायला मिळालं. पाऊस चालू असताना कशा प्रकारे याला सौंदर्य आपल्याला दिसतं. तुम्हाला मित्रांनो जर सेक्टर नंबर 12 या ठिकाणी तुम्हाला मी जे काही दृश्य दाखवलेलं आहे तुम्हाला हे आवडल्यास नक्कीच कमेंट करा. जर तुम्हाला सेक्टर नंबर 12चं सौंदर्य आवडलं असेल, इथलं ज्या बिल्डिंग आहेत इथली माहिती तुम्हाला आवडल्यास नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही जर ह्या चॅनलला जर नवीन असेल तर नक्कीच अगोदर लाईक आणि सबस्क्राईब करा. तर आता मी पुढे निघालो आहे. आता मी आमच्या फ्लॅटकडे निघालो आहे.
कारण आता आमची आरोही थकलेली आहे. हे बघा खाली वाट्यामध्ये गतिरोधक खेळलेलं आहे की लोकांनी देखील खूप चांगल्या छान छान सुविधा स्वतःला करून घेतलेल्या आहेत. आणि हे छानसं समोरचं गेटअप जे आहे हे सिद्धगड बिल्डिंगचं आहे. हे सर्व लोकांच्या सहमतीने विचाराने हे केलेलं आहे, खूपच छान केलेलं आहे. आणि ह्या बिल्डिंगमध्ये सर्वच जण खूपच छान आहेत. आता मी घरी पोचलो मित्रांनो. चला आता आपण आता हे गेट आता आरोही उघडणार. आता मी घरामध्ये एंट्री करणार. तर मित्रांनो बाहेर पाऊस चालू आहे आणि या पावसामध्ये आमचं हे सेक्टर नंबर 12 यातली आमची बिल्डिंग सिद्धगड तुम्हाला कशी वाटली की बाहेर ज्या लाईटिंग ज्या चमकत आहेत किंवा एकमेकावरती रिफ्लेक्शन होत आहे हा प्रकाश रोडच्या लाईटी आणि त्या ठिकाणी जे काही झाड आहेत त्या झाडावरती पडणारा पाऊस आणि त्या पानावरून खाली टिपकणार ते थेंब थेंब खूपच छान सुंदर असं हे दृश्य सध्याला निर्माण झालेलं आहे आपल्याला पावसाळ्यामध्ये. तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग? जर तुम्हाला आमचा हा ब्लॉग आवडला असेल तर या ब्लॉगला लाईक आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या, वाहने जपून चालवा. नेहमी आम्ही जरा आता आमच्या आरोग्याला झोप आलेले आहे. तर भेटूया पुन्हा दुसऱ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय, गुड नाईट. बाय कर बाय कर बाय कर बाय कर बाय कर बाय कर.